अचानक मध्ये पार्टी दिलीस? मग काय करणार, तुम्ही सारख्या पार्टी दे करून मला नॅक करत होतात. म्हणलं ठीक आहे, एक सरप्राईज पार्टी तो दे ही सकते हैं. ग्रेट यार, शनायाची ना बातच वेगळी आहे, सॉलिड आहे ही. हिचे ना सगळे प्लॅन्स अचानक होतात. अफेअर पण अचानक झालं, लग्न पण अचानक, आणि आता बघा ना पार्टी पण अचानक. बट फायनली ती पार्टी द्यायला तरी रेडी झाली ना. ऍक्च्युली शना, तुझे हस्बंड कुठे आहेत? गॅरी, ही इज नॉट हिअर. पण कुठे आहेत आमची जीजू? यार काय जीजू अँड ऑल. दीपिका, कॉल हिम गॅरी. ओके ओके, वेअर इज गॅरी? हा, तो आउट ऑफ इंडिया गेलाय, अब्रॉड गेलाय ना. अब्रॉडला म्हणजे दुबई का? नो नो नॉट दुबई, ही इज इन लंडन. अमेझिंग यार. ही ना फारच लकी आहे. मग काय, शनया आधीपासूनच लकी गर्ल आहे ऍक्च्युली. हा कशाला फोन करतोय? गॅरी इतका डेस्परेटली फोन करतोय. मीन्स ओ माय गॉड, त्याला कळलंय का मी पैसे घेतलेत ते? मी कॅब बुक करते. हो हो, कर ना कॅब बुक. गॅरीला कळलं तर कळू दे, मी आता मस्त एन्जॉय करणार. सारखं काय रडत बसायचं? आय डोंट लाईक दिस. कितीतरी दिवसांनी मी फ्रेंड सोबत स्पीक आउट करते यार, मस्त एन्जॉय करते, पार्टी करते. शनाया, मिस करतेस का हस्बंडला? मग काय, मिस करणारच. न्यूली मॅरिड कपल आहेत ते, हो ना? ई प्लीज. ए शनया, गॅरीला कॉल लाव ना, आम्हाला बोलायचंय गॅरीशी. आता नको, नंतर. म्हणजे काय, कॉल लाव ना शनया, आम्हाला गॅरीशी बोलायचंय. का ग, आम्हाला पण बोलू देत ना त्यांच्याशी. ए अरे, आता नको म्हणलं ना, नंतर कॅब आहे. ओके ओके, चला चला निघूया. लेट्स लीव. यार, ही डिस्गस्टिंग मुलगी फोनच नाही उचलते. तर काय करू? कुठून देऊ त्या उदगीरकरांचे 50,000 रुपये? पूर्वीचं मी असतो तर कुठूनही उभे केले असते, देऊन टाकले असते 50,000. पण आता कुठून देऊ पैसे? काहीच कळत नाही. कोणाकडून मिळतील 50,000? राधिका? हा, फक्त राधिकाच देऊ शकेल 50,000 मला. पण तिचा काहीतरी सत्कार होता ना आज. नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. यायला उशीर झाला का आम्हाला? नाही नाही, तुम्ही अगदी वेळेत आला बघा आमच्या कार्यक्रमाला. हा, आता भारतीय पद्धतीने तुमचं औक्षण करतील आमच्या महिला प्रतिनिधी. यांची ओळख करून देतो, या आमच्या महिला बँकेच्या अध्यक्षा. बरं, नमस्कार. करा औक्षण करा मॅडम. आपल्या गावाकडचं साधं सुद्धा. पाहुणे कोणतं? तुमचे मिस्टर आहेत का? अहो नाही 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 नाही, गैरसमज होतोय तुमचा. मी मित्र आहे हिचा, फक्त कौतुकाने बघायला आलोय सर. हे सौमित्र बनहट्टी. अमेरिकेत एक मोठी कंपनी आहे, SB कंपनी म्हणून, त्याचे हे मालक. असू द्या असू द्या. साहेब, तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या गावात आली, आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढत. अहो तुम्ही मोठे हो आमच्यापेक्षा. बरं, मी काय म्हणतो, कार्यक्रमाची तयारी झाली, लगेच पटकन चला. हो, चला चला. चला चला. राम राम. तर मंडळी, आज आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी स्वकर्तृत्वावर राधिका मसाले कंपनी जगात प्रसिद्ध केली आहे, अशा राधिका सुभेदार यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं.
मी सूर्यदादांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सूर्यदादा. मंडळी राम राम. आताच आपल्यामध्ये आपल्या आदरणीय राधिकाताई सुभेदार यांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया जोरात. राधिकाताई सुभेदार यांच्याबद्दल काय बोलायचं. त्यांचा स्वभाव म्हणजे एकदम हरवणारी व्यक्तिमत्व. मागे मी आणि आपले शंकरराव आम्ही ताईंना भेटायला आपल्या समस्या सांगायला त्यांच्या ऑफिसला गेलो. ताईंनी ते सगळं ऐकून घेतलं आणि आपलेपणाने आपले प्रश्न समजून घेतले. खरं तर एवढा मोठा त्यांचा स्वतःचा मसाल्याचा उद्योग व्यवसाय ते सगळं सांभाळत असताना त्यांनी आपले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा विडा उचललेला आहे आणि म्हणूनच ताईंना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं गावाच्या वतीनं मी ताईंचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपले अध्यक्ष साहेब सतीशराव पाटील आणि त्यांच्या मिसेस तर या दोघांनाही विनंती आहे. त्यांच्या समवेत आलेले पाहुणे सौमित्र बनहट्टीकर. ते नुसतं बनहट्टी आहे. बनहट्टी ते अमेरिकेच्या SB कंपनीचे मालक आहेत. त्यांचाही आपण सत्कार करत आहोत. मी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांचाही स्वागत सत्कार करावा. यानंतर पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. पाटील साहेब. नमस्कार माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो आणि माझे मान्यवर पाहुणे. मी आज या पाहुण्यांसमोर 2 शब्द बोलू इच्छितो. आपला समाज स्वकेंद्रीय आहे. आपल्या शेतकऱ्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तो काय खातो, काय पितो, कसं जगतोय याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. अशा वेळी आपण एवढा मोठ्या कामाचा डोळारा सांभाळून स्वतःहून कुठल्याही गोष्टीची मदत न घेता स्वबळावर काहीतरी करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे खतासाठी आणि कर्जमाफीसाठी काहीतरी पैशाची मदत करणार आहे. म्हणूनच आपण राधिकाताईंचा पूर्ण फुलाची पाकळी देऊन इथे सत्कार केलेला आहे. राधिकाताई, आपण वेळात वेळ काढून आणि आमच्या शब्दाला मान देऊन इथे आलात त्याबद्दल आम्ही आपले हार्दिक आभार मानतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हॅलो. हॅलो राधिका, तू त्या सत्कार समारंभाच्या इथे आहेस ना? हो, मी आत्ता कार्यक्रमात आहे, नंतर बोलते. तू प्लीज जरा बाहेर ये ना, मला महत्वाचं बोलायचं. आत्ता? अहो, नंतर करते ना फोन. नाही फोनवर नको बोलूस. तू जरा 2 मिनिटं बाहेर येतेस का? मला महत्वाचं अर्जंट बोलायचं. बाहेर? अहो, पण आता नाही शक्य, नंतर करते फोन.
राधिका प्लीज प्लीज 2 मिनिटं बाहेर ये, मी पटकन बोलतो आणि काम संपवतो. मला फार महत्वाचं अर्जंट बोलायचं. प्लीज प्लीज आय रिक्वेस्ट यू, प्लीज बाहेर ये. यांचा फोन आहे. कोण आहे? गुरुनाथ बाहेर आले. बाहेर आलाय गुरु? मॅडम काय झालं? काही नाही, एक काम आहे, जरा बाहेर जाऊन येते, जरा अर्जंट काम आहे. हा? हो हो चालेल ना? हो जा. सॉरी हा, आली नाही, एकच मिनिट. ऐक ना शनया, तुझे मिस्टर कुठल्या कंपनीमध्ये कामाला आहेत ग? गॅरी ना, तो एका रेस्टॉरंटच्या चेनच्या कंपनीमध्ये कामाला आहे. म्हणजे त्यांचे रेस्टॉरंट्स वर्ल्डमध्ये सगळीकडे आहेत ना, सो तो सगळ्या रेस्टॉरंट्समध्ये जातो आणि त्यांची फूड क्वालिटी वगैरे सगळं असं चेक करतो. ही इज अ एक्झिक्युटिव्ह मॅनेजर देअर. ओ वाव, सुपर यार. शनया, सो एक्साइटिंग. आणि गॅरीला सगळीकडे फिरायला सुद्धा मिळत असेल, हो ना? ऑब्विसली. बघ ना, आता तो लंडन मध्ये आहे, 1 वीक अगो तो रोम मध्ये होता, आणि आता परत नेक्स्ट मंथ तो पॅरिसला जाणार आहे. मग दुबईची पण एक ट्रिप आहेच. वाव यार, किती लकी आहे तो. आय एम रिअली डॅम एक्साइटेड टू मीट हिम. भेटवेन यार, तुमचा इंट्रो करून द्यायचा ना त्याला. आणि शनया, गॅरीला परत भेटवल्यानंतर आम्हाला पार्टी हवी. ओके स्नेहा, काय सारखं पार्टी पार्टी पार्टी? फाईन, देईन पार्टी परत. शनया, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण एक काम करूया, आता आपण चाललोय ना तिथे, फक्त आपण एन्जॉय करूया आणि डिनरसाठी कुठे दुसरीकडे जाऊया. अरे कशाला डबल डबल, जिकडे जातोय तिथेच एन्जॉय करूया ना. ए शनया, कम ऑन यार, चल ना दुसरीकडे प्लीज. नको, मला नाही वाटत. ए शनया, ऐक ना, मला ना एक सुपर रेस्टॉरंट माहिती आहे, आपण तिथे जाऊयात का? ओके फाईन, दुसरीकडे जाऊया. काय हा, इथे कशाला बोलून घेतलं? कार्यक्रम सुरू आहे ना. हो राधिका, मला माहितीये, जरा काम होतं आणि तुझ्याकडून मदत हवी होती म्हणूनच तुला बोलवलंय. कसलं काम? काही टेन्शन आहे का? नाही नाही, काही टेन्शन नाही. घरी सगळं ठीक आहे ना? अगं हो राधिका, घरी सगळं ठीक आहे. मग काय झालंय काय? बघ, मी अडचणीत आहे. मी माझी नोकरी जायची वेळ आली आहे का? कसली अडचण आहे? राधिका, मला तुझी मदत हवी आहे. मला 50,000 रुपये हवे. 50,000? हो, म्हणजे त्याचं झालं असं, एका माणसाचे 50,000 माझ्याकडून गहाळ झालेत आणि मला त्याला परत द्यायचे. 50,000 गहाळ झाले? हो. कसे काय? हे हे बघ, बाप, तुम्ही मला नीट समजावून सांगा बरं. हे बघ, तो आमचा क्लायंट होता. इतर कुठूनही मला पैसे नाही मिळत आहेत राधिका. हे बघ, मला हे कळतच नाही की घरातून पैसे कसे घेत. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी आणि आईने घेतलेत? का मी असं कुठे म्हणालो राधिका? त्यापेक्षा तुमच्या बच्चाला विचारा ना तुम्ही. एक मिनिट, मला वाद नाही घालायचा. मला फक्त पैसे मिळाले राधिका, तर माझी नोकरी वाचली. तू प्लीज मला पैसे. एक गुरु, काय चाललंय? हा, इथे काय कार्यक्रम चालू आहे? कशाला तमाशे करतोयस लोकांसमोर? सौमित्र, तू मध्ये पडू नकोस. मी राधिकाशी बोलतोय ना. बघ ना, आता इथे यांना पैसे हवेत, 50,000 रुपये. कुठून देणार आहे मी? राधिका प्लीज काहीतरी कर. मी हात जोडतो, पाया पडतो, हवं तर, पण प्लीज मला पैसे दे. माझी नोकरी जाईल प्लीज. ठीक आहे दादा, तू नको टेन्शन घेऊ, मी देतो. तुझा आज कार्यक्रमाला जा. नाही 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 सौमित्र, काही गरज नाही. त्यांनी माझ्याकडे मागितलेत ना, मी देते. उद्या त्यांनी तुला परत दिले नाही दिले, कोण बघणार आहे सगळं? मी देते. ट्रान्सफर करते आता, नंतर बाहेर जाऊन तुम्ही काढून घ्या. थँक्यू. ताई, आतमध्ये येते ना? हो, अरे एक मिनिट. हा, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. एक अर्जंट काम आहे, तेवढं करते, लगेच येते आतमध्ये. हे पाहुणे कोण? हे माझे मिस्टर गुरुनाथ सुभेदार. अच्छा, हे मिस्टर आहेत का? नमस्कार साहेब. या ना साहेब, तुम्ही पण आमच्यावर. ट्रान्सफर झाले. हा नाही, मी एका कामासाठी आलो होतो. काम झालं, मी आता निघतो. अहो साहेब, जास्त वेळ नाही घेणार तुमचा. चला. अहो नाही, मला बाकी काम आहेत. या हो साहेब, चला या. या बसा बसा साहेब. नाही नाही, या साहेब, या साहेब वरती. या साहेब या. या बसा. या साहेब.
तर मंडळी, मला आधी माहित नव्हतं पण आता समजलंय, आपल्यामध्ये राधिका सुभेदार मॅडमचे मिस्टर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, गुरुनाथ सुभेदार. त्यांचं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करू. आणि आपल्या गावाच्या वतीनं या लक्ष्मीनारायणच्या जोडीचा सत्कार पाटील साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी आदरणीय सुभेदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या फुलाच्या पाकळीचा स्वीकार करावा. अहो साहेब, जोडीने आमच्या गावात आलाय, जरा तो पण घ्या. हा घ्या. चला मी येतो. नाही साहेब, बसा. हो बसा साहेब, बसा बसा या बसा बसा. बसा. तर मंडळी, गुरुनाथ सुभेदार यांचाही सत्कार आपण केलेला आहे. मी राधिका त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार. शेतकरी संघटनेनी हा जो आज माझा सत्कार केलाय त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. हा सत्कार मला निश्चितच प्रोत्साहन देणारा असेल. खरं तर अजून मी पुरेसं काम केलेलं नाहीये. ह्यापुढे मला काम करायचंय, अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी. जेव्हा या योजनेमुळे एखादं गाव डेव्हलप होईल त्या दिवशी माझ्या दृष्टीनं यश मिळेल असं मला वाटतंय. मला माझ्या शेतकरी बंधू भगिनींना इतकंच सांगावंसं वाटतंय की तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. दैनंदिन जीवनात लागणारा भाजीपाला, फळं, कडधान्य या सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्यामुळे मिळतात. त्यामुळे आम्ही जे काम करतोय ते आमचं कर्तव्य आहे म्हणून करतोय. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला निश्चितच आवडेल की या शेतकरी फंडातनं आम्ही शेतीसाठी लागणारी अवजारं, बी बियाणं, कीटकनाशकं या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणारच आहोत. शिवाय तुमचे, तुमच्या कुटुंबाचे आरोग्यविषयक प्रश्नही सोडवणार आहोत. शिवाय तुमच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचाही प्रयत्न करणार आहोत. आपला देश सुजलाम सुफलाम दिसायचा असेल तर प्रत्येक गाव हे हिरवं झालं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी, अगदी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे? तेव्हा इथेच मी माझे 2 शब्द संपवते. जय जवान, जय किसान. कुठे चालले? बसा ना, बसा. नाही मी येतो. आता राधिका मॅडमचं भाषण झालं, आता तुमचे 2 शब्द ऐकायचे. काय मंडळ ऐकायचे ना? नाही, बोला बोला ऐकू द्या आम्हाला. नमस्कार मंडळी. मी तसा अचानकच आलोय आणि तरी तुम्ही एवढं प्रेमानं माझा सत्कार केला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. तसं पाहिलं तर आम्ही नवरा बायको कधी एकत्र नसतोच, पण आज तुमच्या सगळ्यांच्या निमित्तानं आम्ही इथे एकत्र आलोय आणि मला तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळते त्याबद्दल खरंच मनापासून आभार. तसंही कुठल्याही नवऱ्याला आपल्या बायको समोर कुठे बोलता येत नाही का? नाही, पण जोक सपाट. राधिका सुभेदारांबद्दल मी काहीतरी बोलणं म्हणजे काजव्यानं सूर्याचं वर्णन केल्यासारखं आहे. आता माझी बायको किती कर्तृत्ववान आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. अगदी खरंय. माझ्याही प्रत्येक यशामध्ये, अपयशामध्ये
हिचाच हात आहे ना?